आणि त्यांच्या विपक्ष जॉर्ज 11 हा संघ. चला घाई करा मित्रांनो यार. गोलंदाजीसाठी मात्र देवेंद्र दाखल झालेत. रोहन यासाठी आणि या दरम्यान फ्लिक केला. तिथे खूप जम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एका चिमुकला खेळाडू होता परंतु आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक मात्र दाखवली. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बाबू असं टोपण नाव दिसतंय त्या खेळाडूचं आणि मला वाटतं आपल्या माही विभागातीलच खेळाडू आहे. गांगुली आलेत. या दरम्यान मात्र बीट केला. या चेंडूवर डायरेक्ट हिट संधी निर्माण करून दिली होती परंतु एक धाव. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मात्र जबरदस्त फटका. रोहनला आजच्या दिवसभरात बघा स्थानिक खेळाडूंचे जे गोलंदाज आहेत ते खेळणं थोडंसं डिफिकल्ट जात आहे. चौथा चेंडू. या दरम्यान मात्र खूप सुरेख असा फटका. तिथे लॅबो चोक करतोय आणि नक्कीच हा चौकार असेल का. चेंडू सीमारेषा पार. इथून मला दिसला पडद्याला चेंडू आलेला. राहुल आलेत. लॅबो आलेत गोलंदाजीसाठी. आणि या स्पर्धेत मला असं वाटतं की पहिल्यांदाच ते गोलंदाजी करतायत. एक नामांकित गोलंदाज ते सुद्धा आहेत परंतु बऱ्याच काळाने लॅबो थोडेसे काही काळाकरता आउट ऑफ फॉर्म राहिलेले आहेत. तो फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल. या दरम्यान मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. मिळेल एक धाव. यावेळी एक चाबूक फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षण सज्ज होतं. मिळेल केवळ एक धाव. 13 अशी धावसंख्या. म्हणजे असं क्रिकेट खेळायला सुद्धा तुमच्या नशिबी भाग्य असावं लागतं. टॅलेंटेड खेळाडू असावे लागतात तरच हे शक्य आहे. आणि नक्कीच कल्याण विभागाचा टॅलेंट आज संपूर्ण माहीम जगताने बघितलं. या दरम्यान काय फटका सजवला. स्वीपचा फटका. या दरम्यान पुन्हा एकदा एक रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो. अरविंद आहेत आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून झालंय. अरविंद तांडेल. आमच्या जितेश दवणेने काय पंचगिरी केल्या. संकेत खोटकर म्हणजे कालच्या 2 दिवसात खूप चांगली पंचगिरी केल्या. यावेळी मात्र जबरदस्त असा फटका. नेत्रदीपक असा फटका. यामुळे इथे उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर त्याने दिलंय. रोहनला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. येतोय महत्वपूर्ण विकेट. षटकाची होते समाप्ती.
पंचांनी घोषित केले, परंतु फलंदाज असेल बाद. चेंडूही होईल काउंट, त्यामुळे एक फायदा जरूर झालाय. नो बॉल पर विकेट. बॉल काउंट 1 रन. चला थोडस स्पीडअप करा, लवकर लवकर बॅटरनी मैदानाच्या आतमध्ये यायचं. या दरम्यान पायाचा वेट, डायरेक्ट हिट, फलंदाज असेल बाद. एक शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. विकेट गेला तर वाजव, चौका गेला तर वाजव. वाईट चेंडू, अजून एक धाव ऍड होईल. 26 धावसंख्या आपल्याला पाहायला, 26. शेवटचा चेंडू आहे आणि इथे मात्र सुरेख असा फटका सजवला. शेवटच्या चेंडूवर येतो चौकार.
एकदा सामना संपून ते आम्ही जातो तो दिवसभर वाजव. सामन्याला होते सुरुवात. देवपाल मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाल्यात. कालचे 2 दिवस मात्र या खेळाडूने आपल्या नावे केल्यात. तो गोलंदाज देवपाल, माफ करा साईपाल, माफ करा. या दरम्यान करण पाटीलचा एक खणखणीत चौकार. धावगोल हॅलो हॅलो धावा येत नव्हत्या त्याच गोलंदाजावर मात्र मैदान सोडावं लागणार आहे. जरा जॉर्ज 11 संघ आपण लागले दुसरा पाठवायचा. आज या माहीम कोळीवाड्यामध्ये मात्र इतिहास संघ एकाच विभागाला बिलॉंग्स करतात, कल्याण विभागाला बिलॉंग्स करतात आणि 2 संघ मात्र अंतिम फेरीसाठी पात्र झालेत. रोशन आलेत फलंदाजीसाठी. म्हणजे रात्रीच्या काळात रोशन आलेत, पाहावं लागेल. एक चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. इथे मात्र पायाचा वेध. करण पाटील स्ट्राईक चेंज झाल्यानंतर मात्र धावा थांबलेल्या होत्या. आता पुन्हा एकदा करण ऑन स्ट्राईक आलाय. या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. 31 धावांचा विजयी लक्ष्य पाहावं लागेल. साईपाल यावेळी मात्र काय फटका सजवलाय, ग्लास केला जातोय. मिड विकेटचं क्षेत्र जिथे कोणताही खेळाडू नव्हता आणि प्रॉपर म्हणजे सुईने धागा. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज विकी आलेत. गोलंदाजीसाठी 12 चेंडूंनी 17 धावांची गरज असेल. या दरम्यान मात्र अलगद पुश केला आणि स्ट्राईक मात्र सर्वोत्तम फलंदाजाला दिलं. करण पाटीलला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडूंनी 16 धावसंख्येची अजूनही गरज असेल. एक अंतिम सामना महामुकाबला आपण स्वामी विवेकानंद मैदानात पाहत आहोत. या दरम्यान मात्र फटका फसलाय.
जास्त चेंडूच्या हाताने दोन महत्वपूर्ण फलंदाज पहिल्या दोन चेंडूवर त्याने बाद केलेत आणि तिसरा चेंडू मात्र अतिरिक्त चेंडू असेल, वाईट चेंडू असेल. या दरम्यान मात्र तिसरा गडी बाद या षटकामध्ये आउट ऑफ बॉक्स देवीन आला. स्पर्धेचं भाग्य म्हणावं लागेल. रितेश धवने आपल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले आहेत. संकेत कोटकर, नक्कीच पद्मनाभ बाबू सरांचा विशेष उल्लेख करावा लागेल. खूप जबरदस्त पंचगिरी आणि त्याचबरोबरीने संपूर्ण नॅशनल स्पोर्टची आमची टेलिकास्ट टीम खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा मात्र टेलिकास्ट केली आहे. त्यांचे विशेष असा आभार असेल. रणीम आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्याही आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार असेल. आभार असेल समस्त विभागातील रहिवासी, त्याचबरोबरीने उपस्थित प्रेक्षक. त्यांनी खूप चांगली साथ मात्र या 2 दिवसात या स्पर्धेकरता दिलेली आहे. त्यांचाही आभार असेल. संतोषजी निजाम, त्याचबरोबर वैभवजी नाईक यांचाही खूप खूप आभार असेल. एक बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने. आता शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि मला वाटतं 14 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. माफ करा, 12 धावांची गरज आहे. 6-12 6-12 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. गोलंदाजीसाठी मात्र इथे दाखल झालेत गोलंदाज आकाश आले, पाहावं लागेल. रात्रीचं संध्याकाळचं सत्र बॉल फलंदाजाला दिसेल की नाही तेही शंका असेलच. येतोय डॉट चेंडू. 4 किंमत, अजूनही 12 धावांची गरज आहे, परंतु 1 धाव. दोन्ही संघ हे जॉर्ज 11 संघाच्या नावेच खेळत आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेसाठी काही मान्यवरांचा विशेष हातभार लागला. त्यामध्ये यशवंतजी किल्लेदार, नवनिर्वाचित नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबरीने मिलिंदजी वैद्य स्थानिक नगरसेवक, स्थानिक विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शशीजी फडते, स्थानिक आमदार महेशजी सावंत, आरिस पटेल, संतोषजी निजप, अक्षता तेंडुलकर महिला विभाग अध्यक्ष भाजपा या पक्षाचे, दयाशंकर यादव काँग्रेस पक्ष, जोगेश भाऊ जोगेश तरे, हेमंत केणी, संदीपजी वैद्य, विलास मेयर, हसन शेख, त्याचबरोबरीने माहीम मच्छीमार सोसायटी, अभयजी तामोरे, या सर्वांचं एक मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबरीने एर्नॉफ स्पोर्ट्स टेनिक्स चेंडूचा पुरवठा मात्र याचकडून करण्यात आला. श्री गणेश क्रिकेट संघ, झुंजार क्रिकेट संघ, त्याचबरोबरीने शिवनेरी क्रिकेट संघ आणि आई एकविरा क्रिकेट संघ या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. इथे मात्र ही स्पर्धा संपुष्टात येते आणि विजयी मात्र होतोय जॉर्ज 11 संघ. स्वर्गीय
के डोणे जॉर्ज इलेव्हन संघ इथे मात्र विजयी होतोय. मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एक जॉर्ज इलेव्हन संघाचं. आणि विनंती असेल आपण आयोजन समितीला की आपण सर्वांनी